गौरी सूर्यवंशी, एस मराठी मध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद व प्राथमिक विभागाच्या वतीने राज्यातील सर्व जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना निवेदन देऊन टीईटी संदर्भात शासन स्तरावर धोरणात्मक निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली आहे। नाशिक जिल्हाधिकारी माननीय अजय शर्मा यांच्याशी चर्चा करून जिल्हा पदाधिकाऱ्यांनी उपजिल्हाधिकारी रोहित कुमार राजपूत यांना निवेदन सादर करण्यात आले। इयत्ता 1 ते 8वी शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांना सेवानिवृत्तीला 5 वर्षे शिल्लक असलेले शिक्षक वगळता टीईटी परीक्षा घेणे बंधनकारक केले असून अन्यथा 2 वर्षांनंतर सेवा संपुष्टात येईल असे शासन आदेशात नमूद केले। मात्र 2013 पासून टीईटी संदर्भात वेळोवेळी शासन आदेश निघाले असून बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 पारित झाल्यानंतर कार्यरत शिक्षकांवर हा नियम लागू करणे अन्यायकारक आहे असे परिषदेचे म्हणणे। निवेदनात म्हटले की कार्यरत शिक्षकांना दिलासा मिळावा यासाठी शासनाने धोरणात्मक निर्णय घेऊन सर्वोच्च न्यायालयातील फेरविचार याचिकेत शिक्षकांची बाजू ठामपणे मांडावी। यावेळी राज्य कार्यवाह संजय बबनराव पगार, जिल्हाध्यक्ष रमेश रघुनाथ गोहिल, जिल्हा कार्यवाह सरचिटणीस रावसाहेब बहिरू जाधव, जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र हेळीज, उपाध्यक्ष शांताराम कापसे, जिल्हा प्रतिनिधी वैभव उपासनी, चांदवड तालुकाध्यक्ष महेंद्र जाधव, इगतपुरी तालुकाध्यक्ष जितेंद्र भदाणे, सिन्नर कार्यवाह चंद्रशेखर उदावंत, सुधाकर वाविस्कर, सेवानिवृत्त जिल्हा प्रतिनिधी प्रकाश गोसावी, प्रीती कांबळे, महिला आघाडी आदी पदाधिकारी उपस्थित होते। महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद शाखा नाशिकच्या वतीने जिल्हाध्यक्ष सरचिटणीस सर्व पदाधिकारी यांच्या हस्ते माननीय मुख्यमंत्र्यांना टीईटी बद्दल शासन स्तरावर धोरणात्मक निर्णय घेण्यासंबंधी महत्त्वाचे असे निवेदन देण्यात आलं आणि ते निवेदन माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या मार्फत आपण माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेबांना पाठवले। या निवेदनामध्ये इयत्ता 1 ते 8वीला अध्यापन करणाऱ्या प्राथमिक शिक्षकांना आताच माननीय सर्वोच्च न्यायालयाने टीईटी बंधनकारक दिला आहे। या संदर्भात हा कुठेतरी शिक्षकांवर अन्याय आहे आणि यामुळे सर्व शिक्षक परिजनांमध्ये संभ्रम पसरला आहे आणि हा दूर व्हावा म्हणून शासनाने आपल्या स्तरावर महाराष्ट्र शासनाने योग्य धोरणात्मक निर्णय घ्यावा आणि महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांना यातून सवलत मिळावी अशा पद्धतीचा निर्णय व्हावा हे अपेक्षित आहे। या ठिकाणी जिल्हाध्यक्ष रमेश गोहिल सर। सर्वांना नमस्कार। जय शिक्षक परिषद। हे जे निवेदन दिलेले आहे हे एकाच दिवशी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्हाधिकाऱ्यांना त्याचप्रमाणे सर्व तहसील कार्यालयांना म्हणजे माननीय तहसीलदार त्याचप्रमाणे माननीय जिल्हाधिकारी यांच्या मार्फत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे निवेदन दिलं जात आहे आणि या भीतीचं वातावरण जे पसरलेलं आहे, या शिक्षकांनी 30 वर्षापूर्वी 25 वर्षापूर्वी सर्व्हिसमध्ये नोकरीमध्ये लागत असताना त्यांनी निवड मंडळाची परीक्षा देऊन ते नोकरीला लागलेले आहेत। त्याच्यामुळे ही काही जी जाचक हा अन्याय आहे हा शिक्षक परिषद कुठल्याही पद्धतीने सहन करणार नाही आणि या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन लवकरच या संदर्भामध्ये एक याचिका दाखल करून पुनर्विचार याचिका दाखल करून त्या संदर्भामध्ये सर्व शिक्षक वर्गाला न्याय मिळवून द्यावा यासाठी आम्ही हे नम्रपणे निवेदन आज दिलेलं आहे आणि इतरही अडचणींच्या संदर्भातही लवकरच माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी पण आम्ही आता लवकरच भेट सुद्धा घेणार आहोत। एस मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी भाऊसाहेब पिंगळ, दिंडोरी। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।